25 ऑगस्टला संध्याकाळी कुडाळमध्ये वाजत गाजत जल्लोषात आगमन होणार आहे। शिवसेना युवा नेते आनंद शिरवलकर यांनी याबाबत माहिती दिली आहे। आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून 2009 मध्ये सिंधुदुर्गच्या राजाची प्रतिष्ठापना कुडाळ येथे करण्यात आली आहे। यंदा सिंधुदुर्गच्या राजाचे 17वे वर्ष असून यावर्षी 21 दिवस हा गणराया विराजमान असणार असल्याची माहिती आनंद शिरवलकर यांनी दिली आहे। अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान असलेल्या सिंधुदुर्ग राजा ठिकाणी मी आता आहे। 25 तारीखला सिंधुदुर्ग राजाचं मोठ्या थाटामाटात इथे आगमन होणार आहे। तत्पूर्वी युवा नेते आनंद शिरवलकर माझ्यावर। आनंदजी, काय सांगाल, नक्की कशी परिस्थिती असेल? या सिंधुदुर्ग राजाचं 17वं वर्ष आहे। 2009 पासून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून या सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना आम्ही केली। अविरतपणे हे 16 वर्ष अगदी भक्तिमय वातावरणात आणि अगदी उत्साहात हा उत्सव इथे आम्ही साजरा करत आहोत। यावर्षी हा गणपती 21 दिवस असेल। काही नवस असतात, नवसाला पावणारा हा सिंधुदुर्गचा राजा म्हणून याची प्रचिती आहे। बऱ्याच भाविकांचे नवस इथे फेडले जातात। 25 तारीखला दुपारी 4 वाजता याचं सिंधुदुर्ग राजाचं इथे आगमन होईल। बजाज शोरूमकडनं ढोल ताशाच्या गजरात भक्तिमय वातावरणात इथे हा गणपतीचं आगमन या मंडपात होईल आणि अगदी 21 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, या अगदी भरगच्च कार्यक्रम करून हा सण अगदी भक्तिमय वातावरणात साजरा केला जाईल। एक विशेष आहे त्याच्यामध्ये आनंद, मागील वर्षी निलेश राणे आमदारकीसाठी उभे राहिले, म्हणजे त्यांनी आपला दावा केला आणि ह्यावर्षी आमदार झालेत। ते एक म्हटलं होतं, गावाने घातलं होतं की 21 दिवस गणपती। तुम्ही काय सांगाल या संदर्भात? मी आपल्याला म्हटलंच की हा गणपती अगदी नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे आणि याची प्रचिती सर्व लोकांना जशी येते तशी आमदार निलेश राणेंना पण आलेली आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथे गणपतीकडे नवस केला होता की निलेशजी राणे आमदार व्हावेत। त्याप्रमाणे गणपतीने आपली प्रचिती दाखवून अगदी बहुमताने निलेशजी राणे इथे आमदार झालेले आहेत। प्रसन्न, काय सांगाल? एक सिंधुदुर्गच्या राजाची वेगळी ख्याती आहे। सिंधुदुर्ग राजा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा अनेक भक्त येत असतात, काय आपण सांगाल? सिंधुदुर्ग राजा हा नवसाला पावणारा सिंधुदुर्गाचा राजा अशी या सिंधुदुर्ग राजाची ख्याती आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भक्तगण या सिंधुदुर्ग राजाच्या दर्शनासाठी इथे येत असतात। एकंदरीत पाहिलं असं तर सिंधुदुर्ग राजाचं 17वं वर्ष यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हावासीय मोठ्या थाटामाटात आणि धूमधडाक्यात साजरा करणार आहेत। त्यामुळे योगेश नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमामध्ये येण्याची शक्यता आहे।